सुनावला आणि तो फैसला अरुण गुलाब गवडी यांच्या फेवरमध्ये लागला आणि कोर्टाने होल्ड केलं की 2006चं नोटिफिकेशन जे आहे ते त्यांना लागू होईल आणि त्याप्रमाणे त्यांना बेनिफिट त्याचं देण्यात यावे। आणि परत स्टेटतर्फे एक अजून आर्ग्युमेंट कोर्टापुढे करण्यात आलेलं होतं की 2015ची जी पॉलिसी आहे त्या पॉलिसीप्रमाणे एमसीओसी कन्व्हिक्ट यांना 2006चं बेनिफिट देता येणार नाही, ते कोर्टाने खारिज केलं। आणि त्यानंतर परत 2006च्या नोटिफिकेशनमध्ये जे ऍक्ट्स नमूद केलेले आहेत ते ऍक्ट्स होते एमपीडीए, एनडीपीएस, टाडा याप्रमाणे एटसेट्रा जे ऑफेन्सेस आहे या ऑफेन्सेसलाही 2006चं नोटिफिकेशन लागू पडणार नाही असं 2006च्या नोटिफिकेशनमध्ये तरतूद होती। तर स्टेट गव्हर्नमेंटने असं आर्ग्युमेंट केलं की एटसेट्रा यूज केल्यामुळे इव्हन एमसीओसी कन्व्हिक्टही आहे यालाही ती बेनिफिट देता येणार नाही, ते सुद्धा कोर्टाने खारिज केलं। आणि आता जे रिस्पॉन्डंट्स आहे स्टेट गव्हर्नमेंट, महाराष्ट्र गव्हर्नमेंट, मंत्रालय आणि डीआयजी प्रिझन्स जेल सुप्रिटेंडंट यांना डायरेक्शन दिलेलं आहे की 1 महिन्याच्या आत आपण त्यांच्या रिलीजबद्दल फैसला घेण्यात यावा आणि 4 हफ्त्यांचा त्यांना वेळ दिलेला आहे त्यांना रिलीजबद्दल फैसला घेण्यासाठी। हा बंधनकारक आहे का जेल